पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. म्हणून जेथ श्री श्रीमंतो जेथ तो पंडूचा सुतो तेथ विजय समजतो अभ्युदयो तेथ. श्री विकास सहकारी बँकेच्या वतीनं आयोजित या त्रिदिवसीय प्रवचनमालेच्या अंतिम सत्राला आपण आरंभ करतो आहोत. या सत्राकरता उपस्थित बँकेचे सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ आणि आपण सर्व श्रोते, संत सज्जन, माता भगिनी, श्रीमद भगवद्गीतेच्या शेवटी सगळ्या भगवद्गीतेचं आणि महाभारताचं सार सांगणारा असा श्लोक संजयाच्या मुखातून व्यक्त झाला आणि त्या श्लोकातून संजयाने धृतराष्ट्राच्या निमित्तानं संपूर्ण जगताला आपल्या कल्याणाचं सूत्र सांगून दिलं की जिथे भगवान श्रीकृष्ण आहेत आणि जिथे धनुर्धारी अर्जुन आहे तिथे श्री, विजय, भूती आणि नीती नांदतात. कारण या श्री, विजय, भूती आणि नीती याची आवश्यकता जगतातल्या सगळ्यांना आहे. श्रीची अपेक्षा असणं स्वाभाविक आहे, विजयाची अपेक्षा असणं स्वाभाविक आहे, ऐश्वर्याची अपेक्षा असणं स्वाभाविक आहे. आणि या सगळ्याला कुठेही गालबोट लागू नये याच्याकरता या सगळ्याला एक नीतीचं आवरण असणं ही एक विवेकशील पुरुषाची अपेक्षा आहे. मग हे कुठे प्राप्त होईल? श्रीकरता, विजयाकरता अखंड प्रयत्न करणारी मंडळी नेमकी कुठे चुकतात? काय असा प्रतिबंध येतो की ज्या प्रतिबंधामुळे आपल्याला श्री ही मिळूनही समाधान मिळत नाही आहे? असा काय प्रतिबंध आहे की विजय मिळूनही विजयाचं समाधान मिळू नये? याच्याकरता संजयाने हे सूत्र सांगितलं. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः. हे नेमकं कोणत्या अर्थाने घ्यायचं याचा विचार काल परवा आपण केला. भगवान श्रीकृष्ण हे ज्ञानाचं प्रतीक आहे, अर्जुन हे कर्माचं प्रतीक आहे. कर्म आणि ज्ञानाच्या समन्वयात आपल्या जीवनाची धन्यता असते. असा सगळा विचार. मग तो समन्वय करायचा कसा? साध्यसाधन भाव संबंध मानायचा कसा? या संबंधातला विचार आपण काल करून आलो. आणि ज्ञान आणि कर्माच्या समन्वयातून ज्ञानप्राप्तीनंतरही केवळ आणि केवळ जगत्कल्याणाच्या इच्छेनं केलं जाणारं कर्म हे जर कर्तृत्व असेल तर या कर्तृत्वाबरोबर आणखीन एक गोष्ट आपल्याला विचारात घ्यावी लागते, ती आहे भगवंताची कृपा. मनुष्य स्वतः करता कर्म करतो. मनुष्य कर्म करून कर्मफलाची आसक्ती ठेवतो. मनुष्य कर्मफलाच्या आसक्तीतून आणि कर्तृत्वाच्या अहंकारातून पुन्हा कर्मबंधात अडकतो. आणि हा कर्मबंध त्याला जन्ममरणाचं संसरण लावून देऊन पुन्हा पुन्हा जन्ममरणाचं दुःख भोगायला भाग पाडतो, ज्याला आपण आपल्या दृष्टीने संसार असं म्हणतो. ज्ञानेश्वर महाराजांनी केवळ जन्म आणि मरण याला संसार म्हटलं नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी जन्म आणि मरण हा संसार नसून जन्म मरणाला सत्य मानणं हा संसार आहे असं म्हटलंय. उपजणे आणि निमणे हे साचच जे का मानणे, तो जीव लोकू मी म्हणे संसारुहन. ही ज्ञानोबारायांची संसाराची भूमिका आहे, व्याख्या आहे.
जन्म मरण याच्यामध्ये आपल्याला काही करता येत नाही, हे नैसर्गिक आहे. आपण जर कर्म केलं असेल तर ते कर्मफल भोगण्याकरता आपल्याला जन्माला यायचं की यायचं नाही हे ठरवण्याचं कोणतंही स्वातंत्र्य आणि हे ठरवण्याचा कोणताही अधिकार कर्म करणाऱ्या कर्त्याला कधीही नसतो. कर्म केल्यानंतर कर्मफल भोगावं की भोगू नये हे ठरवणं आपल्या हातात नाही आहे. पण जे कर्मफल मिळेल त्याच्यामध्ये समाधान मानायचं की मानायचं नाही हे आपल्या हातात असू शकतं. आणि ते ज्या विचारावर ठरतं तो विचार नेमका काय आहे हे भगवद्गीता आपल्याला सुचवते, आपल्याला सांगते. विचाराने परिपक्व आणि परिपूर्ण होणारं मानवी जीवन हे भगवंताला गीतेमधून अपेक्षित आहे. विचाराच्या श्रीमंतीत जगणारा साधक हा ज्ञानोबारायांना ज्ञानेश्वरीत अपेक्षित आहे. म्हणून धृतराष्ट्राची थट्टा होते. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हातारा मोहेनाशीला म्हणून त्याच्याबद्दल बोलावं, म्हैसा नुठिका पुरा असं म्हणावं. एखादा रेडा जसा चिखलात बसून राहतो तसा हा संसारात बसून राहिला असं ज्ञानोबारायांनी धृतराष्ट्राबद्दल बोलावं. धृतराष्ट्र निंदेला पात्र व्हावा याचं कारण काय आहे? याचं कारण समोर उपस्थित असणारी परिस्थिती, त्या परिस्थितीचा सत्सद विवेक बुद्धीनं केलेला विचार हा शक्य असूनही त्या विचाराची केवळ हट्टापायी स्वीकृती न करण्याचा जो मानवी स्वभाव असतो तो म्हणजे धृतराष्ट्र असतो. आपण पहिल्या दिवशी हे बोलून आलो आहे. महाभारत इतकं विशाल आहे, महाभारत इतकं व्यापक आहे की जगतामध्ये अशा वृत्तीचा माणूस नाही की ज्याचं प्रतिबिंब आपल्याला महाभारतात दिसत नाही. कोणत्याही वृत्तीचा कसाही मनुष्य असू देत, तो सात्विक असू देत, राजस असू देत, तामस असू देत, तामसी असू देत, किंवा या तिन्ही गुणांच्या कोणत्याही समीकरणात तो असू देत, कुठे ना कुठेतरी त्याचं प्रतिबिंब महाभारतामध्ये पडतं. महाभारतामध्ये त्या वृत्तीची एखादी तरी व्यक्तिरेखा आपल्याला दिसणारच आहे. आणि आपण महाभारत ऐकताना किंवा काही वर्षापूर्वी पाहताना आपण त्या महाभारतामध्ये आपल्याला शोधत होतो, हे आपण आठवून पहा. आता मला क्षमा करा स्पष्ट बोलल्याबद्दल, पण कुणाला शकुनीमध्ये आपलं प्रतिबिंब दिसतं, कुणाला दुर्योधनामध्ये दिसेल, कुणाला दुःशासनात दिसेल, कुणाला कर्णात दिसेल, कुणाला भीष्माचार्यात दिसेल, कुणाला अर्जुनात दिसेल. पण आपलं मूळ प्रतिबिंब हे भगवान श्रीकृष्णामध्ये बघायचं असतं हे ज्ञानोबारांशिवाय कोणी आपल्याला सांगणार नाही, हे संतांशिवाय कोणी आपल्याला सांगणार नाही. त्यामुळे भगवद्गीतेतला भगवान श्रीकृष्ण आणि भगवद्गीतेतला अर्जुन यांच्यामध्ये एक मोठं विलक्षण नातं आहे. हे नातं या दोघांमध्येच का असावं आणि का नसावं या संबंधामध्ये मानसशास्त्राच्या आधाराने आपल्याला पुष्कळ विश्लेषण त्याचं करता येणं शक्य आहे. पण आपण बारकाईने बघितलं तर या दोन व्यक्तिरेखा या आपल्याच वृत्तीत प्रतिबिंबित झालेला आपल्याला अंतर्मुख होऊन पाहताना दिसतील. आपल्या बाहेर अर्जुन नाही आहे, आपल्या बाहेर कृष्ण नाही आहे असं आपण वारंवार ऐकत येतो. अर्जुन आपल्या आतच आहे, कृष्ण आपल्या आतच आहे, पण कुठे आहे कुणाला माहिती कुठे आहे ते. काही काही वेळेला आपण जेव्हा घरातच राजकारण करतो तेव्हा कृष्णाचा अनुभव येतो. काही वेळेला आपण करते असूनही घरात हतबल होऊन हातावर हात ठेवून बसून राहतो, त्यावेळेला अर्जुनाचा अनुभव आपल्याला येतो. पण त्यावेळेला आपली हतबलता आपल्याला अर्जुनाचा विचार करू देत नाही. घरात केलेलं राजकारण आपल्या बुद्धिकौशल्याचा प्रभाव आहे अशा आभासामध्ये मनुष्य जगतो तेव्हा माणसाला श्रीकृष्णाचं स्मरण होत नाही. याच्यात वेगळं काहीच नाही आहे. अगदीच सरळ आणि एका वाक्यात बोलायचं झालं
तर भगवद्गीता वाचताना आपल्याला हे आपल्या जीवनाच्या परिप्रेक्ष्यातून पाहता येतं की अस्थिर मनाचा कृष्ण म्हणजे अर्जुन आहे आणि स्थिर मनाचा अर्जुन म्हणजे कृष्ण आहे, एवढंच आहे. अंतःकरण स्थिर झालं, भगवत स्वरूपता आहे, अंतःकरणाची अस्थिरता हे जीवदशेचं लक्षण आहे, एवढंच आहे. आमची अस्थिरता ही आम्ही ज्ञानाच्या अधिकरणावर कर्म न केल्याचा परिणाम आहे आणि आमच्या वृत्तीची स्थिरता ही आमच्या जीवनाला प्राप्त झालेलं ज्ञानाचं अधिष्ठान आहे. या अस्थिरतेकडून स्थिरतेकडे आमचा प्रवास आहे. पण या प्रवासामध्ये जीव असल्यामुळे आम्हाला कर्माचा त्याग करता येणार नाही आहे. कर्माचा त्याग हा शहाणपणा कधीच नाही, गीता कधीच हे मान्य करत नाही. कर्माचा त्याग कोण करतो आणि कुणी करायचं ठरवलं तरी करता येईल का, हे प्रश्न गीतेने उपस्थित केलेत. दुसऱ्या अध्यायात विशेषतः तिसऱ्या अध्यायापासून जो हा कर्माचा विचार सुरू झालेला आहे तो 18व्या अध्यायापर्यंत जाऊन पोचलेला आहे. आणि आपल्याला कदाचित माहिती असेल किंवा नसेल तर कदाचित विश्वासही बसणार नाही, पण संपूर्ण 18 अध्यायामध्ये 13 अध्याय कर्माचं निरूपण करणार आहेत. कर्माचं प्राधान्य भगवान नाकारत नाहीत, कर्माचं प्राधान्य वेद नाकारत नाही, वेदांत नाकारत नाही. कर्माला आमच्या जीवनामध्ये प्राधान्य आहेच आहे, कारण कर्म ही तर आमची ओळख आहे. आम्ही इतरांपासून वेगळे होतो ते कर्माने होतो. पण ज्ञानाच्या अधिकरणावर केलं जाणारं कर्म किंवा कर्मातून ज्ञानाचा अधिकार प्राप्त होईल या उद्देशानं केलं जाणारं कर्म ही मात्र साधक आणि सिद्धाची व्यावर्तक लक्षणं ठरतात. हे व्यावर्तकत्व ठरतं. आणि म्हणून कर्माला ज्ञानाची जोड मिळाली पाहिजे आणि ज्ञान हे कर्मातून व्यक्त झालं पाहिजे. अर्जुनाचं कर्तृत्व भगवंताच्या ज्ञानाच्या अधिष्ठानावर सिद्ध झालं पाहिजे आणि भगवंताच्या अंतःकरणातला अभिप्राय हा अर्जुनाच्या कर्तृत्वातून सिद्ध झाला पाहिजे. तत्र श्रीर्विजयो भूतीर ध्रुवा नीतिर्मतिर्मम. तिथे श्रीविजय भूतिनीतीचा विचार आपल्याला करता येतो. हे काल आपण अंशतः विस्तारानं बोललोय, अंशतः आत्ता मी त्याचा गोषवारा फक्त आपल्यासमोर ठेवतो. कर्म आणि ज्ञानाच्या समन्वयाचं कर्तृत्व आणि हे कर्तृत्व जेव्हा सिद्ध होतं तेव्हा कृपा ही आपल्या जीवनामध्ये अवतरित होत असते. अनेकांचा हा समज आहे दुर्दैवाने की भगवान कुणावरही कृपा करतील आणि करतीलही, प्रश्न नाही, करणार नाहीत. अरे ती देवाची इच्छा आहे. भगवंतानी कुणावर कधी कृपा करावी हे त्याला सांगणारा अजून जन्माला आला नाही. त्याची इच्छा आहे, त्याच्या इच्छेनुसार तो कृपा करेल किंवा कृपा करण्यासाठीची सगळी परिस्थिती निर्माण झालेली असेल तरी तो करणारही नाही, त्याची इच्छा आहे. आपल्याला त्याबद्दल काही निश्चयात्मक विचार किंवा निर्णयात्मक भूमिका घेता येणार नाही. परंतु आत्तापर्यंतचा इतिहास असा आहे की भक्तिशास्त्रामध्ये अथवा ज्ञानशास्त्रामध्ये जी भगवत कृपा ज्यांना कुणाला प्रत्ययाला आलेली असेल ती भगवत कृपा कर्तृत्वाला सोडून राहिलेली नाही. मला एक उदाहरण दाखवा आपण इतिहासातलं. आणि म्हणून काल आपल्याला हे आपण बोललो होतो मी की जर आपल्याला आत्ता कर्तृत्व दिसत नसेल तर त्या त्या कृपेचा अनुबंध आपल्याला ज्याच्यावरती कृपा झालेली आहे त्याच्या पूर्वजन्मातल्या कर्तृत्वाशी लावावा लागेल, त्याच्याशिवाय होणार नाही. कर्तृत्व आहे आणि कृपा झाली नाही हे मी समजू शकतो, पण कृपा झाली आहे पण काहीही कर्तृत्व नसताना झालेली आहे असं मात्र आपल्याला कधीही सिद्ध करता येणार नाही. कर्तृत्व सिद्ध झालंय पण कृपा झाली नाही, हां ठीक आहे, आमच्या दृष्टीने सिद्ध झालंय, अजून भगवंताच्या दृष्टीने व्हायचंय, प्रतीक्षा करा, भगवान कृपा करतील, संत कृपा करतील.
नाही, मला वाटतं बरंच कर्तृत्व मी गाजवलं आहे, आपल्या मनावर चालत नाही. मी स्पष्ट बोलतो आणि याहीपेक्षा स्पष्ट सांगतो, मला काय वाटतं याच्यावर परमार्थ कधीच चालत नाही. आणि याहीपेक्षा स्पष्ट बोलू, मला काय वाटतं याच्यावर संसार तरी चालतो का एकदा बघा. आपण परमार्थाची गोष्ट नंतर बघू. संसार तरी चालतो का मला काय वाटतं याच्यावर. मी गंमत म्हणून उदाहरण सांगतो आपल्याला. तुम्ही घरी जाऊन एकदा म्हणून बघा, मला काय वाटतं. ती म्हणते तुमचं राहू द्या, आधी मी काय सांगते ते ऐका. कसं काय चालतं आपल्या मनावर घरामध्ये. आपला प्रपंच आपल्या मनावर चालत नाही. पुरुषतंत्र असूनही प्रपंच एकट्याच्या मनावर चालत नाही, तर वस्तुतंत्र असणारा परमार्थ आपल्या मनावर चालावा असं होणार नाही ना. असं होणार नाही. मला काय वाटतं तू बोलूच नकोस. काय होतं, आपण जे बोलतो ते भले आपल्याला काय वाटतं हे जरी सांगत असलो तरी आपल्याला जे वाटतं ते सांगून झाल्यानंतर त्याला काहीतरी प्रामाण्य आहे की नाही याचाही विचार करावा लागतो. तर आपल्याला काय वाटतं याला मूल्य येत असतं. मी एवढा वेळ 2 तास प्रवचन केलं आणि मला असं वाटतं, मला तसं वाटतं, तुम्ही ऐकणार नाही. म्हणून काय करावं लागतं, 15 मिनटं बोलून झालं की मला सांगावं लागतं तू का म्हणे. मग लोक म्हणतात हां मग ठीक आहे, ऐकण्याच्या योग्यतेचं आत्ता झालं ते. मला कुठेतरी ज्ञानेश्वरीची ओवी द्यावी लागते मध्ये. मग तुम्ही म्हणाल हां मग बरोबर आहे, ज्ञानोबा म्हणालेत ना, मग तुमचं ऐकून घेण्यात काही तात्पर्य आहे बाबा. तुम्हाला काय वाटतं हे सांगत बसू नका, तुमच्यापेक्षा आम्हाला जास्त कळतं. पण तुका म्हणेचा शिक्का बसला, चोखा म्हणे, गोरा म्हणे, नामा म्हणे, हे शिक्के बसले ना की हे शिक्के आपल्याला काय वाटतं याला एक आधार देतात, याला एका चौकटीत बसवतात. कारण हे आपल्याला जे वाटलेलं असतं ना त्याला जर तुका म्हणेचं प्रमाण लागू पडत असेल तर ते आपल्याला वाटलेलं नसतं, ते आपल्या मुखातून येणं ही तुकाराम महाराजांची कृपा असते. तो विचार आपल्याला त्यावेळेला स्फुरणं ही संत कृपा असते. तो विचार त्यावेळेला आपल्याला विशिष्ट शब्दातून अभिव्यक्त करता येणं ही भगवत कृपा असते आणि म्हणून त्याला मूल्य येतं. याकरता मला काय वाटतं, हा संसार असा आहे, हा परमार्थ असा आहे, नाही, भगवंताला जेव्हा वाटेल तेव्हा भगवान कृपा करतील. कर्तृत्व मी किती सिद्ध केलेलं आहे याचा मापदंड हा माझ्याकडे नाही आहे, तो मापदंड भगवंताकडे, तो मापदंड संतांकडे. मला मिळालेला, रस्त्यात मिळालेला एखाद्या पिवळ्या धातूचा तुकडा हे सोनं आहे असं मी ठरवून चालत नाही. त्याची कसोटी सोनारदादांकडे. तिथे ते घासून बघितलं पाहिजे तर या वस्तूला मूल्य आहे की नाही हे जसं कळतं, तसं आमच्या कर्तृत्वाच्या परिपूर्णतेचा मापदंड काय आहे ही कसोटी आमच्या हातात नाही आहे. ती कसोटी ज्ञानेश्वरी आहे, ती कसोटी गाथा आहे, ती कसोटी भगवंताकडे आहे. आमचं कर्तृत्व आम्हाला जेवढं वाटतं तेवढं जेव्हा आम्ही भगवत चरणी समर्पित करू त्यावेळेला भगवान ती कसोटी लावून बघतील आणि याचं कर्तृत्व खरं आहे हे ज्या वेळेला त्यांना त्या कसोटीवरून लक्षात येईल त्यावेळेला ते कृपा करतील. म्हणून कर्तृत्व आहे पण कृपा झाली नाही हे मी मान्य करू शकतो. पण कृपा झालेली आहे आणि कोणतंच कर्तृत्व नाही असं कधीही होणार नाही हे आपल्याला मान्य होण्यासारखं कधीच नाही आहे. त्यामुळे भगवत कृपा, संत कृपा ही ज्या वेळेला होते त्यावेळेला ती ज्याच्यावर होते त्याच्या जीवनातलं कर्तृत्व त्यावेळेला जरी सिद्ध झालेलं नसलं तरी त्या कर्तृत्वाविना कृपा होत नाही. या व्याप्तीला अनुसरून आपल्याला त्याच्या पूर्वजन्मातल्या कर्तृत्वाविषयी काहीतरी चिंतन करावं लागेल, तेव्हा मग त्या कृपेची आणि कर्तृत्वाची संगती आपल्याला लावता येऊ शकेल. म्हणून काल आपण सुदामदेवांचं चरित्र सांगितलं. आपल्याला वाटतं सुदामदेव फाटके तिथे गेले आणि भगवंताने त्यांना सोन्याचं नगर दिलं. नाही ना दिलं. भगवंताला वाटलं म्हणून दिलं हे मान्य आहे, पण सुदामदेव मित्र आहेत म्हणून भगवान कृपा करतील असं कधीच होत नाही. काय झालंय मी थोडंसं स्पष्ट बोलतो, क्षमा मागतो आधी. सुदैवानं काय माहिती आहे का, भगवंताकडे भ्रष्टाचार चालत नाही हो.
हे फार मोठं सुदैव आहे. तो माझा मित्र आहे म्हणून मी कृपा करतो, देवाजवळ नाही आहे. ती पत्नी आहे म्हणून कृपा करतो नाही. रुक्मिणी मातेला सुद्धा कष्ट करावे लागलेत. त्यांचंही पूर्वचरित्र आपण बघा. त्यांनाही सहजासहजी भगवान मिळाले नाही आहेत. त्यांनाही काय काय करावं लागलं, बोलून दाखवलंय. काय परिणाम. भगवंताला पाठवलेल्या पत्राच्या पहिल्या श्लोकामध्ये रुक्मिणी माता देवाला हे विदित करते. जे पत्र रुक्मिणी मातेने भगवंताला पाठवलंय, की ज्या पत्राला अनुसरून भगवान तिच्याकडे आले आणि त्यांना उचलून घेऊन गेले. पहिलं प्रेमपत्र म्हटलं जातं ते रुक्मिणी मातेने पाठवलंय. आणि त्या पत्राच्या सुरुवातीला रुक्मिणी माता हे देवाला बोलून दाखवते. त्याच्यामध्ये तिचं कर्तृत्व स्वतःहून सिद्ध झालेलं आहे. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते निर्विश्य कर्ण विवरैहि हरतोंगतापम रूपम दृशाम दृशिमताम अखिलार्थलाभम त्वय्यच्युता विशती चित्तम अपत्रपम मे. रुक्मिणी माता बोलून दाखवते हे देवाला. अजून त्यांची भेट नाही, अजून एकमेकांना बघितलेलं नाही आहे. फक्त येणाऱ्या विद्वानांकडून, येणाऱ्या साधुसंतांकडून, येणाऱ्या ब्रह्मवृंदांकडून रुक्मिणी मातेने भगवान श्रीकृष्णांचं चरित्र ऐकलेलं आहे, बघितलेलं नाही आहे. आणि त्या चरित्राच्या श्रवणाचा परिणाम काय होतो हे रुक्मिणी माता बोलून दाखवते. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते. देवा तुम्ही त्रिभुवनात सुंदर आहात. कधी बघितलंय? बघायची गरजच नाही आहे. सौंदर्य हे जर फक्त डोळ्यांनीच कळालं असतं तर त्या सौंदर्याला सौंदर्य म्हणणं फार जीवावर बेतलं असतं, जड गेलं असतं. सौंदर्याची अनुभूती जर इंद्रियांनी आली असती तर त्याला सौंदर्य म्हणायला साहित्यशास्त्रज्ञही तयार झाले नसते. सौंदर्य असं आमच्या इंद्रियांनी अनुभवाला येणार नाही आहे. त्याच्याकरता अपेक्षित असणारं अत्यंत तरल अंतःकरण, अत्यंत संवेदनशील मन आणि अत्यंत सूक्ष्मग्राही बुद्धी ही ज्या वेळेला एकत्रितपणानं आमच्या जीवनावर विषयाचं गारूड करते ना, त्यावेळेला सौंदर्याची अनुभूती फार सूक्ष्मतेनं येते. रुक्मिणी माता म्हणते देवा तुम्ही त्रिभुवनात सुंदर आहात. कशावरून? कारण तुमचे गुण आम्ही ऐकले. श्रुत्वा गुणान शृण्वतांते. आम्ही ते ऐकल्याबरोबर काय झालं? निर्विश्य कर्णविवरही. ते गुण आमच्या कानातून आत शिरले आणि त्यांनी काय केलं? हरतोंग तापम. आमच्या त्रिविध तापाला त्या गुणांच्या श्रवणाने निवृत्त केलं. हे ज्या दिवशी आपल्या बाबतीत होईल ना, त्या दिवशी आमचं कर्तृत्व सिद्ध झालं. रूपम दृशाम दृशिमताम अखिलार्थलाभम. तुम्हाला बघितल्याबरोबर संसारातले अखिल लाभ तुमच्या दर्शनाने प्राप्त होतात. हे ज्या दिवशी भगवंताच्या बाबतीत, आपल्या भगवंताच्या संबंधानं आपल्या बाबतीत घडेल, त्या दिवशी पारमार्थिक कर्तृत्व सिद्ध झालं म्हणायला हरकत नाही. आपण किती वेळेला पांडुरंगाच्या मंदिरात गेलो असू, किती वेळेला भगवंताचं चित्र आपण बघितलं असेल, किती वेळेला भगवान श्रीकृष्णांची अत्यंत लोभस मूर्ती आपण बघितली असेल. मग किती वेळेला असं झालंय की त्या मूर्तीचं दर्शन घेतल्याबरोबर आम्हाला जगतातले अखिल लाभ प्राप्त झालेत. असं कितीदा झालंय? एकदाही झालं नाही. का झालं नाही? कर्तृत्व सिद्ध झालं नाही. कृपा होईल कशी? पांडुरंगाचं दर्शन घेणारे अनेक आहेत. ते दर्शन घेऊन येतात आणि आम्हाला सांगतात मला देवाच्या दर्शनाला जा. का? काय दागिने घातले? तू देव बघायला गेला होतास का दागिने? तुझं सौंदर्य अडकलंय कशात? अहो, सौंदर्य भगवंताचं लक्षात येणं ही फार वेगळी गोष्ट आहे. कर्तृत्व त्यागातून सिद्ध होतं. कर्तृत्व हे फक्त स्वीकारातून सिद्ध होत नाही. मी कशा करता बोलतो? काय आहे, सौंदर्य शास्त्र हे एक स्वतंत्र शास्त्र म्हणून आता उदयाला आलं, ज्याला एस्थेटिक्स म्हणतो आपण. त्याचे काही नियम आहेत. त्या सौंदर्याच्या अनुभूतीचा विचार हा भारतीय तत्वमीमांसेनी, भारतीय साहित्यशास्त्रज्ञांनी जेवढा बारकाईने केलेला आहे ना, तेवढा जगतामध्ये कोणी सौंदर्यशास्त्राबद्दल अधिकारवाणीनं बोलू शकत नाही. जगतामध्ये जेवढं केवढं सौंदर्य आहे
मी आपल्याला कशा करता सांगतो? कर्तृत्वाकरता सांगतोय. माझा मुद्दा मी सोडलेला नाही आहे. जगतामध्ये जेवढं केवढं सौंदर्य भरून राहिलेलं आहे ते सगळं सौंदर्य भगवंताच्या सौंदर्याच्या छायेसारखं आहे. अजून सौंदर्य नाहीच आहे ते. जगतामध्ये जेवढं केवढं सौंदर्य आम्हाला प्रतीतीला येतं ना, ती भगवंताच्या सौंदर्याची छाया आहे. ते प्रत्यक्ष सौंदर्य नाहीच आहे. ते प्रत्यक्ष सौंदर्य ज्ञानोबारायांनाच कळू जाणे. तुकोबारायांनीच म्हणावं सुंदर ते ध्यान. आणि आमचं होतं काय? आम्ही छायेच्या मागे धावतोय. काय होतं? मला माझी छाया पकडायची असेल, मला माझी छाया पकडायची, सावली पकडायची असेल, तर मी किती पुढे गेलो म्हणजे सावली मला पकडता येईल? सूर्य समोर आहे, माझी सावली कुठे पडेल? मागे पडेल. मागे पडलेल्या माझ्या सावलीला पकडण्याकरता मी त्या सावलीच्या मागे 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 धावत गेलो तर किती धावल्यानंतर ती सावली मला पकडता येईल? किती धावा, आपल्याला ती सावली पकडता येणार नाही. सावली तर मिळणार नाही आहे, परंतु सूर्याला विन्मुख झाल्याचं पातक मात्र आपल्या जीवनात जमा होईल. सूर्य समोर आहे, सावली मागे पडली आहे, आम्ही सावली पकडण्याकरता मागे धावतो आहोत. सावली आमच्या हाताला कधीही लागणार नाही, कारण आम्ही जसे पुढे जाऊ तशी ती सावली पुढे जाईल. सावली हाताला लागत नाही, फल तर मिळत नाही, पण सूर्याला पाठ दाखवल्याचं पातक मात्र आपल्याला लागेल. तसं आम्ही बाकी सौंदर्याच्या मागे धावतो आहोत. याच्याकरता काय करावं? काही करू नये. सावली पकडण्याच्या नादाला लागू नये. आपण सूर्याकडे तोंड करून चालायला लागावं. सावली आपल्या मागे येते. तसं जगतामधलं सगळं सौंदर्य जी परमात्म्याच्या सौंदर्याची छाया समजली जाते, त्या सौंदर्याच्या मागे आम्ही धावतो आहोत. त्या वैषयिक सौंदर्याच्या मागे आम्ही धावतो आहोत. आणि धावताना ते सौंदर्य तर आमच्या हाताला लागत नाही, त्याची फलश्रुती तर प्राप्त होत नाही, पण भगवंताला विन्मुख झाल्याचं पातक लागेल. याच्याकरता काय करावं? वैषयिक सौंदर्याकडून कडे दुर्लक्ष करावं आणि भगवंताकडे तोंड करून त्या सौंदर्याच्या अपेक्षेने चालत राहावं. जगतातलं सगळं सौंदर्य आपल्या मागे चालत येईल. कशाकरता मी आपल्याला हे सांगितलं? वैषयिक सौंदर्याचा त्याग करणं हे कर्तृत्व ज्या वेळेला आम्ही सिद्ध करू त्यावेळेला भगवत सौंदर्याकडे आमची प्रवृत्ती झाली पाहिजे हा विचार अंतःकरणामध्ये उदित होईल. आणि उदित झालेल्या त्या विचाराचा परामर्श घेत जेव्हा आम्ही पुढे जात राहू तेव्हा आम्हाला कुठेतरी भगवंताच्या संबंधानं काही कर्तृत्व सिद्ध करता येईल की ज्या कर्तृत्वाचा परिणाम म्हणून भगवत कृपा आम्हाला अनुभवता येईल. याकरता म्हणून मी हा सिद्धांत काल आपल्यासमोर ठेवला होता की कर्तृत्व आणि कृपेचं फार सुंदर नातं आहे. त्यांचा लपंडाव चालतो, पण कर्तृत्वाच्या परिपूर्णतेमध्ये ते एकमेकांपासून लपू शकत नाहीत. याकरता म्हणून कर्तृत्व आणि कृपा या दोन्ही गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. काल या संबंधामध्ये बोलताना एक कथा सांगता सांगता मी राहिलो होतो. आपल्याला स्मरणात असेल, सुदामदेवांची चरित्रकथा मी सांगितली. त्याच्या पूर्वी एक चरित्र सांगता सांगता मी थांबलो होतो. त्याचा विचार नंतर करू म्हटलं होतं. माझ्या लक्षात आहे विचार हा आहे, आपण दामबंधन लीला जी भागवतामध्ये आली त्या लीलेचा विचार करा. त्या लीलेमध्ये ज्ञान आहे, पण नुसत्या ज्ञानात भगवंताची कृपा नाही आहे. त्या लीलेत कृती आहे, पण नुसत्या कृतीत भगवंताची कृपा नाही आहे. भगवंताकरता केलेले परिश्रम आणि त्या परिश्रमानं सिद्ध झालेलं कर्तृत्व त्याच्यात भगवंताची कृपा लपलेली असते. भगवंताने एके दिवशी माती खाल्ली. याच्यात काय नवल आहे? अहो, अनेक लोक माती खातात. भगवंताने खाल्ली याच्यात नवल काय? पण भगवंताचं माती खाणं हे चरित्र आहे. पुढचं बोलत नाही. भगवंतानी माती खाल्ली, लोणी चोरलं, त्रास व्हायला लागला. यशोदेने सांगितलं, विचार केला, याला शिक्षा केली पाहिजे.
काय करायचं? उखळाला बांधून टाकायचं. देखील असी माती खाता दावी आणे बांधी माता, असं तुकोबारायांनी वर्णन केलं. माती खाल्ली. यशोदेला बलराम दादांनी सांगितलं, आई त्याने माती खाल्ली. रागावली. तुला 100दा सांगितलं, तू ऐकत नाहीस, थांब तुला बांधून टाक. मुलांना, लहान मुलाला बंधनाचं भय वाटतं. मी तुला बांधून टाकते, कोंडून टाकते असं म्हटलं की मुलं घाबरतात. बांधून टाक. बांधायचं ठरलं. कशामुळं बांधायचं? खोड्या केल्या. माती खाल्ली असेल, लोणी चोरलं असेल. बरं, भगवंताचं लोणी चोरणं हे काही पोटा करता नव्हतं. घरामध्ये इतकं लोणी होतं आणि कधीही त्याने खाल्लं तरी त्याच्यामध्ये काही वाईट वाटायचं कुणाला काही कारण नव्हतं. मग त्याच्यात काय एवढं? काही नाही. भगवंताची खोडी अशी होती की ते लोणी चोरायचे आणि चोरलेलं लोणी बाहेर जाऊन माकडांना वाटायचे. त्यामुळे चीड यायची आईला, अरे तू खा, तुझ्या अंगी लागू देत, तू त्याचं नासधूस काय करतोस, माकडांना काय वाटतोस? पण भगवंतांनी रामावतारामध्ये शब्द दिला होता वानरांना. त्यावेळेला सगळ्यांना प्रसाद देता आला नाही. रावणावरचा विजय मिळवून परत आल्यानंतर मुख्य जे होते, सुग्रीव म्हणा, जांबुवंत, नल, नील, हे जे सगळे मुख्य होते, त्यांना भगवंतांनी काही भेटवस्तू दिल्या. पण इतकी मोठी वानरसेना किती वाटत बसायचं? मग त्या वानरांपैकी एकाने तक्रार केली, तुम्हाला तुमच्या हस्ते आम्हाला मिळालं नाही. भगवान म्हणाले, आता शक्य नाही, पुढच्या जन्मामध्ये, अवतारामध्ये मी तुम्हाला माझ्या हाताने प्रसाद देईन. मग तो शब्द पूर्ण करण्याकरता ते लोणी चोरायचं आणि माकडांना नेऊन वाटायचं. पकड, उखळाला बांधलं. आता उखळाला बांधलं वगैरे ही कथा आपल्याला माहिती आहे. त्या उखळाने देवाला विचारलं, देवा तू म्हणे चोरी केलीस, तुला बंधन बरोबर आहे, पण तुला मला बांधल्यामुळे मी बंधनात पडलो ना, माझा काय दोष आहे? तर भगवंतांनी सांगितलं, बाबा तू उखळ आहेस, मी चोरी केली बरोबर, मी चोरी करून काय लोणी मी खाल्लं का? वानरांना वाट. मग ते वानरांना वाटण्याकरता मला खिडकीत चढावं लागेल. मी लहान आहे, खिडकीत मी चढू शकत नाही, तू तिथं कोपऱ्यात उभा होतास. मग मी काय केलं, तुझ्या डोक्यावर पाय दिला आणि खिडकीत चढलो आणि मग वानरांना वाटलं. म्हणजे चोरी करणारा जेवढा दोषी असतो, त्या चोराला मदत करणारा तेवढाच दोषी असतो. म्हणून तुला मला बांधून टाकलं आणि मला तुला बांधून टाकलं. काय उखळ हा शब्द आहे. उखळ शब्दामध्ये खळ आहे. खळ शब्दाचा अर्थ आहे दुष्ट पुरुष, जे खळांची व्यंकटी सांडो. खल शब्दाचा अर्थ आहे दुष्ट पुरुष. उखल म्हणजे उत्कर्ष पावलेला खळ पुरुष. तर भगवंतानी त्याच्यातून असं सिद्ध केलं की परोपकार करण्याकरता खळांची मदत घ्यावी लागली तरी घेत चला, परंतु आपण त्याच्या डोक्यावर पाय ठेवून त्याची मदत घ्या, त्याला आपल्या डोक्यावर पाय ठेवू देऊ नका. वाटून दिलं माकडांना. मग ते आता उखळाला बांधायचं. यशोदेने त्याला हात धरून उखळाजवळ आणलं, इथं उभा राहा, धरलं त्याला आणि त्याच्या भोवती दोरी गुंडाळली. दोरी गुंडाळली, 2 बोटे दोरी कमी पडायला लागली. त्याच्या मागे आध्यात्मिक कारणं काय आहेत हा प्रश्न खूप वेगळा. 2च बोटं दोरी कमी का पडली? ही 2 बोटं कोणती? दोरी शब्दाला संस्कृतामध्ये गुण असा शब्द आहे. 2 बोटं दोरी कमी पडणं म्हणजे काय? भगवान म्हणाले, मी राजस आणि तामस या 2 गुणांनी बांधला जाऊ शकत नाही हे दाखवण्याकरता म्हणून ती 2 बोटं दोरी कमी पडली, वगैरे वगैरे वगैरे. पुष्कळ विचार त्याचा. 2 बोटं दोरी कमी पडली, गाठ मारता आली नाही. तिने त्याला तसंच बांधलं आणि त्याला सांगितलंय, बघ तू थांब असाच, मी अजून दोरी घेऊन येते. अजून दोरी आण. पुन्हा दोरी कमी पडली, पुन्हा आणली, पुन्हा कमी पडली, पुन्हा आणली, पुन्हा कमी पडली. काय आहे हे प्रकरण नेमकं? याचा अर्थ काय करायचा काय? असं आहे, भगवंताला दोरीनं बांधण्याकरता यशोदा माता तत्पर आहे, बांधण्याकरता ती प्रवृत्त झालेली आहे. पण भगवंताच्या म्हणून काही शक्ती आहेत भगवंताकडे. भगवंताची असंगता ही भगवत शक्ती आहे. भगवंताची व्यापकता ही भगवत शक्ती आहे. भगवंताच्या काय नाही आहे, भगवंताकडे काय नाही आहे.
भगवंताला बांधण्याकरता जेव्हा ती आली तेव्हा तिने दोरीनं गुंडाळलं आणि गुंडाळल्याबरोबर भगवंताच्या ठिकाणी असणारी व्यापकता ही भगवंताच्या समोर एकदम व्यक्त झाली, यशोदेसमोर व्यक्त झाली. आणि व्यापकतेने असं सांगितलं, अरे व्यापक त्याला म्हणा की ज्याला बंधन पडत नाही. परमात्मा व्यापक आहे, त्याला बंधनात टाकणं म्हणजे काय? परमात्मा आणला जाऊ शकत नाही.